लोणावळ्यालगतच्या मळवली ते देवळे गावचा संपर्क देखील तुटलाय। ओढे नाल्याच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आलंय। पुणे लोणावळा रेल्वेतून हा परिसर कसा जलमय झालाय हे टिपण्यात आलंय। सकाळी रस्त्यावर गुडघाभर पाणी होतं, आता पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे। सध्या मळवली ते देवळे गावच्या ग्रामस्थांना लोणावळा मार्गे वळसा मारावा लागतोय। तर तिकडे नाशिकमध्ये देखील सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय। सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे। आज नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सकाळपासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जो इथं पाऊस पडत आहे, आपण जर बघितलं तर सध्या नदी नाले देखील ओसंडून वाहू लागले आहे आणि त्यानंतर आता नाशिकच्या या गोदावरीला देखील आता पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहेत। आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने हा मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी या गोदावरी नदी पात्राच्या परिसरातले जे छोटे मोठे मंदिर आहे ते देखील आता पाण्याखाली जाण्यास सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जी रामकुंड परिसरातील जी वाहनतळ आहे त्या पार्किंगच्या संपूर्ण परिसरामध्ये देखील आता पाण्याचा वेढा पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणची वाहनं हटवण्यासाठी पालिका प्रशासन असेल, त्यासोबत या ठिकाणी पोलीस कर्मचारी असेल, ते संपूर्ण आता वाहनं त्या ठिकाणी हटवायचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी होणारे जे दिवसभरातले पूजाविधी आहेत त्या पूजाविधीसाठी येणाऱ्या पर्यटकांना, त्यासोबत या ठिकाणच्या भाविकांना देखील हे संपूर्ण जो हा परिसर आहे तो आता या ठिकाणी खाली करण्यास सांगितलेला आहे। आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघितलं तर पुराचा इंडिकेटर म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या आता पायापर्यंत जिथे पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्यामुळे आता काहीशी पूर परिस्थिती वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। आजूबाजूचा सराफ बाजाराचा परिसर असेल, त्यासोबत मेन रोडचा परिसर असेल, जो मुख्य बाजारपेठ परिसर आहे या ठिकाणाच्या परिसरामध्ये देखील आता पाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे। त्यासोबत या ठिकाणी जे मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर आहे त्याला देखील आता पाण्याने वेढा दिलेला आहे आणि त्यामुळे आता हा संपूर्ण रामकुंड परिसर असेल, गोदावरीचा नदीपात्राचा आजूबाजूचा परिसर असेल, तो आता खाली करण्यास प्रशासनाकडनं या ठिकाणी युद्ध पातळीवर आपल्याला काम सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि भाविक देखील या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी प्रशासनाकडनं आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। तर नाशिक शहरात मागील अर्ध्या ते एका तासात मुसळधार पाऊस झालाय। शहरातील मुख्य रस्त्यांवर त्यामुळे पाणी साचलंय। शहरातील रस्ते देखील जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। गुडघाभर पाण्यातून वाहन चालवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। अचानक वाढलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ होते आणि शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवली आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। नाशिक शहरात गेल्या 1 ते 1.5 तासापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे आणि त्यामुळे शहरातील रस्त्यांना पाण्याचं स्वरूप, नदी नाल्याचं स्वरूप आले। सर्व रस्ते जलमय झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण आता नाशिक शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या गडकरी चौक परिसरामध्ये आहोत। हाच रस्ता पुढे सारडा सर्कलकडे आणि तिथून पुढे नाशिक रोडकडे जातो, परंतु आपण बघतोय की संपूर्ण रस्त्यावर पाणी जमा झालेलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या देखील समस्या ह्या आता उद्भवायला सुरुवात झालेली आहे। 1 ते 1.5 तासापासून अशा स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे शहराच्या नाशिक रोड, सिडको, सातपूर, पंचवटी अशा वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ते जलमय झालेले आहेत आणि वाहतूक कोंडीचा देखील सामना नाशिककरांना करावा लागतो आहे। मान्सून पूर्व कामं नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आली नव्हती, त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या होत्या। त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरामध्ये जिथे जिथे पाऊस होतोय त्या ठिकाणी पावसाचं पाणी हे रस्त्यावर साचल्याचं बघायला मिळतं आहे। नदी नाले हे साफ स्वच्छ झाले नव्हते। अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा आढळतो आहे। ड्रेनेजचे ढापे हे पूर्णपणे ब्लॉक झालेले, त्यामुळे रस्त्यावर न पाण्याचा निचरा होत नाही आणि परिणामी आपण बघतोय सर्व वाहनं ही आता पावसातनच मार्गक्रमण करतात। रस्ते हे संपूर्णपणे जलमय झाल्याचं दृश्य नाशिकमध्ये बघायला मिळतंय। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। दरम्यान खेडमध्ये देखील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नगर परिषदेनं सायरन